परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. अहिल्यानगरच्या बोलेगावमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याची घटना 1 डिसेंबर 2024ला घडली आहे. या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली गेली आहे. लवकरात लवकर या घटनेतील आरोपींवर कारवाई करून आमची मुलगी आम्हाला पुन्हा मिळून द्या अशी मागणी मुलीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून केली आहे. माझी मुलगी 2 नंबर कुठे या मुलाने फसवून लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेले होते. आणि मी त्यावेळेस कंप्लेंट नोंदवली. त्याच्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्यांना औरंगाबाद या ठिकाणाहून पंढरपूर या ठिकाणाहून त्यांना ते आणून नगरला हे केले. तरी परत दुसऱ्या वेळेस देखील त्याच्या मुलाच्या आईने माझ्या मुलीच्या मामाला फोन वगैरे करून सांगितले की तुम्ही आम्ही मुलगी देणार आहे की नाही. त्या आईचा ह्या काटामध्ये सहभाग आहे. आई वडील ह्या काटामध्ये सहभागी आहेत. आणि मला न्याय मिळावा यासाठी मी दिनांक 7 तारखेला मी एस ऑफिसला अर्ज देखील दिलेला आहे. तरी आता पुन्हा एकदा ती 1 तारखेला नगरमधनं ती माझ्या निघून गेलेली आहे. तरी मला हे संशय येतोय की त्याच व्यक्तींनी तिला पुन्हा एकदा फूस लावून पळवून नेलं. कारण त्याच्या अगोदर त्यांनी त्या मुलीपर्यंत सिम कार्ड, मोबाईल हे पोहोचवण्याचे प्रयत्न केले. माझी नजर असताना देखील त्यांनी त्या मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला देखील. कारण मी कामाला जात असतो दिवसभर, आई मुलीजवळ असते. पण त्यांनी एवढं सगळं ह्या प्रकरणामधून मुलाचा बाप देखील हे करतोय की बा मला तुम्ही मुलगी देणार आहे की नाही असं तो हे करतोय. आणि ह्या काटामध्ये त्याची आई, बाप आणि हे त्या मुलाचा अल्पवयीन मुलाचा वापर करून अल्पवयीन मुलींना फसवलं गेलेलं आहे. हे आणि मी ह्या गोष्टीसाठी न्याय मागत आहे. कारण हे वारंवार माझ्या संगती हे प्रकार होत आहे. आणि माझी मुलीचं नुकसान केलेलं आहे. मुलगा अल्पवयीन आहे याचा फायदा घेऊन आई आणि बाप याचा वापर करून मुलींना, अल्पवयीन मुलींना ते आपल्या ह्याच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून फसवून त्यांच्या बुद्धीवर असा परिणाम करून ते मुलींना फसवत आहे. त्यांच्या जाळ्यामध्ये अडकून ते फसवून नेण्याचा प्रयत्न करत आहे. मी आता तक्रार दाखल केलेली आहे. तरी मला संशय हा मुरकुटी या परिवारावर आहे. आता काय मागणी आहे? मला न्याय मिळावा. माझ्या मुलीचं तर नुकसान यांनी केलेलं आहे. अशा दुसऱ्या यांनी जर अल्पवयीन मुलींचं नुकसान करू नये ही माझी इच्छा आहे. त्यासाठी मला न्याय मिळावा. आता पोलिसांकडून प्रमुख मागणी काय? पोलिसांकडनं माझी प्रमुख मागणी हीच आहे की त्यांनी तपास योग्य दिशेने घेऊन जावा. कारण मी ह्या व्यक्तींचे पुराव्याची नावं दिलेली आहे. कारण मला हे संशयित वाटतात या गोष्टींमध्ये. कारण यांनी मुलीपर्यंत पोहोचण्याचा एनकेन प्रकारे प्रयत्न केला. ज्यावेळेस मुलींनी माझ्या ताब्यात दिले त्यावेळेस मी मुली हे केलं का जाऊ द्या, समाजाच्या भीतीने, इज्जतीच्या भीतीने मी त्या मुलावर काही केस वगैरे केलेली नाहीये. मी केस मागे घेतली, समझोता केला त्या ठिकाणी. तरी देखील पुन्हा त्या माध्यमातून ते मला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज देखील आपल्याला पोलीस एसपी ऑफिसला बोलवलं, काय कारण? एसपी ऑफिसला आज फुटेज घेतली त्यांनी की त्या चौकामधली फुटेज त्यांनी घेतलेली आहे. 29 ऑक्टोबरला देखील ही अल्पवयीन मुलगी एका अल्पवयीन मुलाच्या मेसेजवरून राहत्या घरातून न सांगता निघून गेली होती. त्यावेळी त्या मुलावर संशय आल्यामुळे भरोसा सेल या ठिकाणी तक्रार केल्यानं ती मुलगी कन्नड येथे सापडली. तर आता या प्रकरणात मुलाचे आईवडील उलट आम्हालाच धमक्या देत आहेत. आमची अल्पवयीन मुलगी आम्हाला सुखरूपपणे मिळून द्या अशी मागणी या मुलीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. 1 डिसेंबरला पळून नेलेली अल्पवयीन मुलगी आजपर्यंत मिळून न आल्यामुळं पोलीस अधीक्षकांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि आमची मुलगी आम्हाला परत मिळवून द्यावी अशी आर्त विनवणी या मुलीच्या वडिलांनी केली आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर.
21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.